जर हे कानातलं तुझं आहे प्रिया, तर मग हेही तुझंच असलं पाहिजे, नाही का? बहुतेक असेल. बहुतेक आता तर तू म्हणाली की तुझंच आहे. हो म्हणजे म्हणाले ते. म्हणजे याचा अर्थ प्रिया, आज मी ज्या ठिकाणी गेलो होतो त्याच ठिकाणी आज तूही गेली होतीस. कुठे कुठे गेला होतास तू? तुला नाही माहित? तूच सांग. हे बघ, मला फक्त एवढंच माहितीये की काही दिवसांपूर्वी हे कानातलं माझ्याकडनं हरवलं होतं. तुझ्या गाडीत पडलं असेल. तू शेवटची माझ्या गाडीत कधी बसली होतीस प्रिया? मला तर आठवत नाही. सत्यजित, अरे जे तुला आठवत नाही ते घडलंच नाही असं तर नाहीये ना? म्हणजे आपणच दोघांनी कितीतरी वेळा मावशी हॉस्पिटलमध्ये असताना घर हॉस्पिटल हॉस्पिटल घर अशा फेऱ्या मारल्या तुझ्या गाडीतून. विसरलास का? आठवत नाहीये का आता? आता तरी आठवलं का? आणि मी काय अशी मुलगी नाहीये की एक कानातलं हरवलं म्हणून त्याचा खूप मोठा इश्यू करेन. प्रिया, तू खरं बोलतेस की खोटं बोलतेस हे मी सीसीटीव्ही फुटेज बघून चेक करू शकतो. आय होप हे तुला माहिती आहे. आजकाल ना प्रत्येक गोष्टीसाठी सीसीटीव्ही फुटेज हे सोल्युशन तुझ्याकडे तयारच असतं. एखाद्या यंत्रावर एवढा विश्वास? जेव्हा माणसांवरचा विश्वास उडतो तेव्हा यंत्रांवरच विश्वास ठेवायला लागतो प्रिया. पर्याय नाही. मग जा ना, तेच जाऊन चेक कर. मला कशाला विचारतोयस? मी काय करायचं आणि काय नाही करायचं याचे धडे तू द्यायची गरज नाही. प्रॉब्लेम इतकंच आहे की आत्ता मला हैदराबादला जायचं आणि माझ्याकडे वेळ नाही. एनिवे, गुड नाईट अँड टेक केअर. मस्त गौऱ्या, आईस्क्रीम एकदम बेस्ट आहे बघ. मग माझी चॉईस हायच बेस्ट. मी खाण्याची चॉईस म्हणतो. बाकीचं गणित जरा चुकलंय. आजी, अगं जाऊ दे गणित्रा, चेष्टा करतोय तो. अहो नाही आई, पण ना तो आजकाल असंच बोलतो, सारखं टाकून बोलतो मला. गौऱ्या, असं चालायचं नाही. हा हा, सत्याकडे बघ, केवढा सुधारलाय त्यो. लईच काळजी घेतो मंजिरीची. मग आम्ही अंगारा लावाय गेलती ना, तेव्हा बघितलं ना. आजी, त्या मंजिरी वहिनी आणि हे आमचं गोवन सॅम्पल. बरं आजी, मी काय म्हणतो, आपण सगळेच दादा आणि वहिनीच्या बाळाची वाट बघतोय. पण मला एक सांगा, नाही तुम्ही सगळेच सांगा, कोणी नावाचा कधी विचार केलाय की अरे बाबा येणाऱ्या बाळाचं नाव काय ठेवायचंय? काही सजेशन्स? काय का ती जबाबदारी पण हेड ऑफ द फॅमिली मिस्टर सत्यजित मुधोळकर ते घेणार आहेत? ते काही नाही. बाकीचं काही चालणार नाही. आपण नावं सुचवलीच पाहिजे. काय वहिनी? अहो आई, गौरांगनी तर वहिनीची चोरोटी भरलेल्या दिवसापासून मुलांची नावं ठरवायला सुरुवात केली. करेक्ट. सो फॅमिली मेंबर्स, प्लीज पे अटेन्शन. माझी नावं फायनल झालेली आहेत. जर मुलगी झाली तर तिचं नाव असेल सिमरन किंवा अश्लेषा, आणि जर मुलगा झाला तर त्याचं नाव असेल विहान किंवा ऋत्विक. नाही नाही, नावं खरंच छान आहेत. पण काय मला आपलं असं वाटतं की नावामध्ये ना
जोडाक्षर असता कामा नाही. म्हणजे उच्चारायला अशी सहज आणि सोपी झाली पाहिजे ना नावं ती. एकदम बरोबर बोलीस बघ बहीण. अगं नाही तर ती जोडाक्षर घेता घेता जिभेचं तुकडं पडतात बघ. ही एकदम बरोबर बोलली जाते. तूही काय विचार केला असशील ना. आता विचार म्हणजे कसा, मी केलाय थोडासा असा विचार की आत्या, मी बाळांच्या नावाबद्दल बोलतोय. मी पण बाळांच्या नावाबद्दलच बोलतीय. मग मुरडतेस कशा पाहिजे सांग की. आता मुलांची नावं घ्यायची म्हणलं तर पहिलं हाय नरसिंह आणि दुसरं परशुराम ना. आणि मुलगी म्हणली ना की बाई माझी अंबाबाई महालक्ष्मी. आणि आहे तुळजापूरची तुळजा. कसं आहे? रे तुझ्या बारशाच्या टायमाला का नाही ग सुचली ही नाव तुला. आई, तुझं काय म्हणणं आहे? तूही काही नावं ठरवली असशील ना. नाही, आई आहे ना नावं ठेवण्यात खूप हुशार आहे. ए काय हो, आमची नावं आईनेच ठेवली आहेत. सत्यजित, गौरांग. पुरेपुरे कळलं, भावना पोचल्या. मला काय वाटतं माहितीये, मुलगा झाला तर उत्सव किंवा स्मित, आणि मुलगी झाली तर स्वरा किंवा राधा. अगं वहिनी, आत्ताच म्हणलीस ना जोडाक्षर नको म्हणून. अगं ही नाव घेता घेता जिभेचं तुकडं पडतील दुसऱ्यांदा. शाले, पोरींची नावं चांगली आहेत बघ, मला आवडली. स्वरा आणि राधा. पण हो, मंजिरीला विचारायला न ग, काय ग तुझ्या बी मनात असेल नव एखादं नाव. हा, अहो आजी, मी खरंच अजून विचार नाही केला. पण तुम्ही सगळ्यांनी बाळाची जी नावं ठरवली असतील ती मान्य आहेत मला. आता आपण समजे एवढी नावं ठरवतो या, पण शेवटचा निर्णय सत्यजितचाच असेल ना. ऑफकोर्स. मी काय म्हणतो, आपण सगळ्यांनी जी जी नावं सुचवली आहेत त्यांच्या चिठ्ठ्या बनवूया आणि सगळ्या चिठ्ठ्या एकत्र करू आणि सिनियरिटी प्रमाणे आजी एक एक चिठ्ठी उचलेल. म्हणजे मुलाच्या नावाची आणि मुलीच्या नावाची अशा वेगवेगळ्या चिठ्ठ्या करू काय. आणि सिलेक्ट झालेलं नाव फायनल होईल आणि ते नाव सत्यजित दादापर्यंत जाईल. सिंपल. अच्छा, म्हणजे हे आता आपण जे नावं सिलेक्ट करणार ती होणार नावांची सेमी फायनल राऊंड, आणि मग ती नावं जाणार सत्यजित दादांकडे, आणि मग होणार ग्रँड फिनाले. करेक्ट. आई, प्रिया नाही आली खाली? म्हणजे आईस्क्रीम खायला आलीच नाही ती. अगं खरंच ती माझ्या बी ध्यानात नाही आलं. एक काम करते, मी पटकन तिला घेऊन येते. वहिनी वहिनी वहिनी, अहो तुम्ही कशाला जातात? मी जाते, तुम्ही बसा बसा. गौरांग, मला सांग. प्रिया कुठे गेली ते? नाही र, ही पार्टी कशासाठी दिलीस आईस्क्रीमची? पार्टी वय आजे, ते आमचं सिक्रेट आहे. सिक्रेट. तुझं पण सिक्रेट असतं. सत्यजितचं काय करावं ना काही कळतच नाही. दिवसेंदिवस जास्तच डेंजरस बनत चाललंय. पूर्वी त्याला काहीतरी सांगून समजवून रडायचं नाटक करून घोळात घेता यायचं, पण आता तेही शक्य नाही. कुठलीच गोष्ट नीट ठरल्याप्रमाणे होतच नाहीये. शी, कुठलं ग्रहण लागलंय नशिबाला देव जाणे. अशा काय एकट्याच बसलाय तिथे? खाली गौरांनी मस्त आईस्क्रीम आणलंय, तुला बोलवायला आले. चल. काय झालं? डोकं दुखतंय का? नेत्रा, जीव जायची वेळ आली. डोक्याचं काय घेऊन बसलेस? जा इकडनं. आता काय नवीन पनवती लावून घेतली पाठीमागे? ग, मला काय हाऊस आहे का पनवती लावून घ्यायची स्वतःला? आणि तुला काय करायचंय? जा म्हटलं ना एकदा, जा ना मग. मी शांतपणे विचारतेय, मला शांतपणे उत्तर द्यायचं, आणि बोलायचं नसेल ना तर खड्ड्यात जा. एक मिनिट.
सांगते. मी आशिषला भेटायला गेले होते आणि तिथे नेमका त्याच वेळी सत्यजित टपकला. मी माझा जीव कसा बसा मुठीत धरून तिकडनं पळाले, पण माहिती नाही कसं माझं एक इयरिंग तिकडे पडलं आणि आणि माझं नशीब पण ग्रेट, ते नेमकं त्याच्या हाती लागलं. मग काय, हैदराबादला जायच्या आधी आला होता इथे. नेमकं तेव्हा माझं दुसरं इयरिंग त्याला दिसलं. मग त्याच्यातला सुप्त सीआयडी जागा झाला. मग झाले प्रश्न उत्तर सुरू. मग स्वतःला वाचवायला मी काहीतरी खोटं बोलले. ते तुला शिकवायची गरज नाहीच. उत्तम करतेस तू हे काम. मग काय करणार होते नेत्रा? स्वतःची मान द्यायची होती का त्याच्या हातात आणि सांगायचं होतं घे बाबा, घे सुरा आणि काप माझा गळा. मी त्याला सांगितलं, मावशी हॉस्पिटलमध्ये असताना आपण घर टू हॉस्पिटल, हॉस्पिटल टू घर इतक्या फेऱ्या मारल्या ना, त्याच्यात कधीतरी पडलं असेल कानातलं गाडीत. शब्दांची अशी जुळवाजुळव करताना नाकी 9 आले होते माझ्या माहितीये. आणि एवढं सगळं करून सुद्धा त्याच्यातला सीआयडी शांत झाला नाही. सीसीटीव्हीचं फुटेज चेक करीन अशी धमकी देऊन गेलाय तुम्हाला. यार काही करायला जावं ना नेत्रा तर माझ्यावरच उलटतंय सगळं. प्रिया, एक सल्ला देते तुला, तुझ्या फायद्याचा आहे. जेव्हा आपले सगळे डाव आपल्यावरच उलटायला लागतात ना, त्यावेळी मैदान सोडून जाणं शहाणपणाचं असतं. पळून जाण्याने आपण हरत नाही, आपला जीव वाचतो आणि सरसलामत तो पगडी बचास. बघ, ठरव काय करायचंय ते. माझा ऐकशील तर लवकरात लवकर या घरातनं बाहेर कसं पडता येईल याचा विचार कर. आणि त्यासाठी हवं तर त्या दादा होळकर नावाच्या माकडाच्या गळ्यात माळ घातलीस ना तरी चालेल. झाली आपली अक्कल पासळून. निघा आता. जाणारच राहायला आलेलीच नाहीये इथे. पण मी जे सांगितलंय ते ऐक प्रिया. झाला तर फायदाच होईल तर. आणि ऐकायचं नसेल तर एज आय सेड अर्लियर, खड्ड्यात जा. हा मी काढू चिठ्ठी. नाही, सिनियरिटी प्रमाणे आजी चिठ्ठी काढणार. आजी चीटिंग करायची नाही. बरं बरं लवकर. मुलाचं नाव हाय परशुराम ना? गप ग. धर वाच, विंग्रजीत लिवलंय मेल्यानं. विंग्रज कधीच गेले जुरायला इथं. वाच. प्रियान आणि ऋत्विक. येस वहिनी, माझ्या पसंतीचं नाव. बरं बरं बरं, आता दुसरं. हा हे राहू दे इथे. अजय. हा चल अजय, मुलीचं नाव. आणि मुलीचं नाव हाय सोरा आणि राधा. आईच्या पसंतीचं. मंजिरी, तुला आवडली ना नाव? मस्त आहेत. मुलाची आणि मुलीची दोन्हींची नावं छान आहेत. तरी पण परशुराम आणि तुळजा हेच बेस्ट आहे. ह्या नावांच्या चिठ्ठ्या निघाल्यात. अरे बापरे. नाही ग, मुलाचं नाव माझ्या पसंतीचं ठरलं, विहान आणि ऋत्विक. आणि मुलीचं नाव आईच्या पसंतीचं. हा
स्वरा आणि राधा. अंबाबाईच पावली म्हणायची. ए वटवट, ज्या कामासाठी गेलतीस ना त्या कामाचं काय झालं? प्रियाला जरा सर्दी झाल्यासारखं वाटतंय, त्यामुळे ती खाली आईस्क्रीम खायला येणार नाही असं म्हणाली. मी प्रियाला गोळ्या देऊन आली. मला ज्या दिल्या होत्या ना डॉक्टरांनी त्याच. हीच ना मोठी दागदर. हॅलो, हा बोल काकू. हो हो हो, मी एक काम करते, मी आईंना विचारून कळू का तुला? मी नंतर पुन्हा करते मग फोन तुला. हा ठीक आहे, ओके, बाय बाय. काय ग, काय म्हणत होती काकू? आई, अहो मागे काकूने एक स्थळ सुचवलं होतं ना, सुहास नावाच्या मुलाचं. माझा दूरचा भाऊच लागतो तो नात्याने. मागे आपण बोललो होतो पण काही रिस्पॉन्स नाही आला आपल्याकडून, म्हणून मग त्याच संदर्भात विचारायला फोन केला होता. म्हणून मग मी तिला म्हटलं की मी तुमच्याशी बोलते आणि कळवते नंतर. मिस्टर सत्यजित मुधोळकर, तुमच्या लग्नानंतरही तुमचे आणि प्रियाचे संबंध होते. ते प्रियानंच मला सांगितलं. आई, मग काय सांगू काकूला? मला वाटतं मी एकदा प्रियाशी बोलते. हो चालेल, म्हणजे प्रियाशी बोलूनच घ्या तुम्ही, कारण मागे पण ते देशमुखांचं स्थळ आलं होतं तेव्हा. नाही, राहू देत ना, कशाला आता त्या वाईट आठवणी काढायच्या. नाही का बंच? मला कशाला विचारता? तुम्हाला जे करायचं ते करा. किती बी सांगा, किती बी बोला, तुम्ही कानावर हात ठेवून घेतले म्हटल्यावर मी काय बमटून फायदा? सत्य बरं बाजूला. समद्यांना आपल्या मर्जीप्रमाणे वागायचं. माझ्या शब्दाला काही किंमतच नाही ना इथं. तरी बी मला कशाला विचारतात ना, देव जा. ही वहिनी इतक्या यायला सांगितलं तरी बी तिच्या डोक्यात फडकाच पडे ना. आत्या, काय झालं एवढं तणतणायला? हे बाई, तुला बरं नाही आहे ना? मग आराम कर की, कशाला नाचती अशी? काय? मला काय झालंय? अगं ती नेत्राखाली सांगत होती ना. हा, ते मगाशी थोडस पोटात दुखत होतं. नेत्रा खोटारडीच आहे बघ. दुसरी मीठ आम्हाला सांगते की तिला सर्दी झाली आहे म्हणून आईस्क्रीम खाली येत नाही. हो, ऍक्च्युली थोडं सर्दीसारखं वाटत होतं मला, पण ते जाऊ दे ना. मला सांग, मावशी काय म्हणाली? म्हणजे तिने काय केलं? ती काय करा ना, हेच तर रड आहे. नुसतं त्या मंजिरीच्या तालावर नसती. आता एवढं समजा होऊन सुद्धा वहिनीचा जीव शांत होईना बघ. अगं तुला मंजिरीच्या दूरच्या भावाला दाखवायचा घाट घालतीय. काय? आता त्या देशमुखाच्या यायला केवढा तमाशा झाला, ठाव आहे ना? अगं प्रकरण अख्ख्या घरभर कळलं, फक्त मंजिरी आणि आयला कळलं नाही. नशीब तरी बी वहिनीच्या डोक्यात प्रकाश पडना बघ. पुन्हा पाडे 55. मंजिरी, आत येऊ का? अगं ये ना.
बोल काय म्हणते हे काम आहे? हो मंजिरी, आत्या सांगत होती तुझ्या काकूचा फोन आला होता. ते मागे नाही का स्थळाबद्दल. अगं हो, मध्ये मी तुला म्हणाले नव्हते का सुहास, त्या स्थळाबद्दल माझा भाऊ तो. आपल्याकडून काही रिस्पॉन्स गेला नाही म्हणून मग चौकशीसाठी काकूने फोन केला. मग सांग मला काय मत आहे तुझं? माझं मत काय असणार? अगं असं का बोलतेस प्रिया? हे बघ, मुलगा तुला बघायला येणार आहे, हा तुझ्या लग्नाचा विषय सुरू आहे. मग माहितीये मंजिरी, पण तुला आठवतंय ना मागच्या वेळी तो शेखरराज देशमुख मला बघायला आला होता आणि त्यांनी नकार कळवल्यावर मावशीने ते केवढं मनाला लावून घेतलं होतं. प्रिया, जुन्या गोष्टी भूतकाळ म्हणून सोडून द्यायच्या असतात. आणि एक मुलगा कोत्या मनोवृत्तीचा निघाला म्हणून सगळीच मुलं तशी असतील असं काही नाही ना. आणि मी खूप चांगलं ओळखते सुहासला, भाऊ आहे तो माझा, खूप चांगला मुलगा आहे तो. यू डोंट वरी. माझी काहीच हरकत नाही, म्हणजे त्याला जर मी पसंत पडले तर मी लग्नाला तयार आहे. अरे वा, माझी सुद्धा हीच इच्छा आहे. आणि ट्रस्ट मी, तू खूप सुखी राहशील. मग मी एक काम करते, मी लगेच काकूला फोन करून कळवते. थांब का ग? मंजिरी, तू सत्यजितची परवानगी काढलीस का? म्हणजे मला वाटतं तू त्याचंही मत घ्यावंस. अगं आता यांना काय विचारायचं यात? मला पूर्ण खात्री आहे ते आनंदाने होकारच देतील, बघ तू. असं तुला वाटतं, पण मंजिरी तू एकदा सत्यजितला विचारून घे. मला खरंच कळत नाहीये तुझ्या सुखी असण्याचा यांना काय प्रॉब्लेम असणार आहे प्रिया? याचं उत्तर सत्यजितच देऊ शकेल.